लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर। लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। आतापर्यंत जवळपास 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागाने दिली। आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, अखेरकार आज तो दिवस आला असून आजपासून राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे 2100 रुपये जमा करण्यात येणार आहेत। व तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला हेडलाईनच्या माध्यमातून पाहिल्याप्रमाणे आज राज्यामधील भरपूर साऱ्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे देखील जमा करण्यात येत आहेत। आणि माहिती स्वतः महाराष्ट्र राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने आज जाहीर केली असून काल राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे या पत्रकारांशी संवाद साधत होत्या आणि त्यावेळेस त्यांनी राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आजपासून ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती जाहीर केली। तर मग मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार आज राज्यामधील कोणकोणत्या जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये जमा झाले आहेत। उर्वरित महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे कधी आणि किती रुपये जमा होतील हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पुढे अवघ्या 2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मग लाडक्या बहिणींनो, सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मार्फत राज्यामधील महिलांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर किंवा एक अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली आहे। आणि ज्या गोष्टीची लाडक्या बहिणी खूप दिवसापासून वाट पाहत होत्या आणि ती घोषणा म्हणजे आता राज्यामधील लाडक्या बहिणींना यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 1500 रुपये नव्हे तर 2100 रुपये याप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे। आणि आता या गोष्टीवर राज्य सरकारच्या मार्फत शिक्कामोर्तब देखील करण्यात आले असून तुम्ही याबद्दलची अधिकृत अशी माहिती देखील आपल्या या चॅनलवर मागील 2 दिवसाच्या व्हिडिओमध्ये पाहिली असेल। तर मग स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधन सणाच्या दिवशी एका कार्यक्रमांतर्गत राज्यामध्ये लाडक्या बहिणींना रक्षाबंधनचे गिफ्ट देत या योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा केली व त्या अंतर्गत राज्य सरकारने लगेचच हालचाली सुरू केल्या असून या ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वेळेस म्हणजे आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपयांची रक्कम जमा देखील करण्यात येणार आहे। तर मग लाडक्या बहिणींनो, काल पत्रकारांशी संवाद साधतेवेळेस मंत्री आदिती तटकरे यांनी या ऑगस्ट महिन्यासाठी किती महिला पात्र असतील व योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याबाबत नेमकी काय माहिती जाहीर केली याचा एक व्हिडिओ देखील त्यांनी पोस्ट केला असून हा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहू शकता। लाडक्या बहिणींची अंतिम यादी ही गेल्या जवळपास आता या ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणपणे आम्ही जवळपास 2.25 कोटी ते 2.5 कोटी महिलांना या योजनेअंतर्गत आम्ही लाभ देत आहोत। रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच आम्ही घोषित केलं होतं की जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे। तर मग लाडक्या बहिणींनो, तुम्ही या ठिकाणी पाहिले असेल की स्वतः राज्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले आहे की आता राज्यामधील महिलांची स्क्रुटिनी म्हणजे पडताळणी चालू आहे आणि आपण या पडताळणीमध्ये सध्या आतापर्यंत राज्यामधील 26 लाखांपेक्षा जास्त महिला राज्य सरकारने अपात्र केले आहेत आणि त्यांना थेट योजनेच्या बाहेर देखील काढण्यात आले व सध्या राज्यामधील 20 लाखांपेक्षा जास्त महिलांची पडताळणी सुरू देखील आहे आणि 20 लाख महिलांची पडताळणी पुढील 2 दिवसामध्ये पूर्ण होईल आणि यानंतर ज्या महिला या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र ठरतील त्यांच्या बँक खात्यामध्ये परवाच्या दिवशी 2100 रुपयांचा आर्थिक लाभ राज्य सरकारच्या मार्फत सरसगटपणे जमा करण्यात येईल अशा प्रकारची माहिती देखील मंत्री आदिती तटकरे यांनी काल जाहीर केली होती। आणि या पत्रकार परिषदेचा संपूर्ण असा व्हिडिओ आपल्याकडे उपलब्ध आहे, परंतु संपूर्ण व्हिडिओ दाखवणे YouTube नियमाच्या बाह्य असल्यामुळे आपण तो व्हिडिओ या ठिकाणी दाखवू शकत नाहीये। परंतु त्या व्हिडिओमध्ये मंत्री आदिती तटकरे यांनी काय काय माहिती जाहीर केली आहे याची सविस्तर अशी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र आहात का नाही सविस्तरपणे जाणून घ्या। तर मग लाडक्या बहिणींनो, तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे की काल राज्यामधील 6 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू होती आणि त्या 6 जिल्ह्यांची नावे आणि त्या जिल्ह्यामधील किती बहिणी सध्या पडताळणीमध्ये येत आहेत याची आकडेवारी देखील तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे। आणि त्या 6 जिल्ह्यामधील पात्र महिलांची यादी सध्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून त्यांचे देखील बँक खात्यामध्ये आजपासून या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यात येणार आहेत आणि याची अधिकृत अशी माहिती आणि ओरिजिनल अशी आकडेवारी स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी काल पत्रकारांशी संवाद साधतेवेळी जाहीर केली आहे। आणि ही आकडेवारी तुम्ही या योजनेच्या अधिकृत अशा पोर्टलवर जाऊन पाहू देखील शकता आणि या यादीमध्ये तुमचे नाव आले आहे का नाही हे तुम्ही चेक देखील करू शकता। तसेच दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज राज्यामधील 2 कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत, कारण की राज्य सरकारने स्वतः जाहीर केले होते की या ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र जमा करण्यात येतील आणि त्या प्रकारे सध्या हालचाली देखील सुरू करण्यात आल्या आहेत। आणि आजपासून पुढील 2 दिवसांमध्ये जशा महिला पात्र होतील
त्या प्रकारे त्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति महिला 2100 रुपये राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यात येणार आहेत। तर मग कालपासून राज्यामधील 26 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची गृह चौकशी म्हणजे घरी जाऊन चौकशी करण्यात येत आहे आणि ही चौकशी अंगणवाडी सेविकांच्या मार्फत करण्यात येत आहे। यामध्ये नागपूर जिल्ह्यामधील 5,19,276 एकूण पात्र लाडक्या बहिणींपैकी 95,400 लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यात येत असून पुढील 2 दिवसांमध्ये ही पडताळणी पूर्ण होऊन जाईल। यानंतर अमरावती जिल्ह्यामधील 6,78,000 एकूण पात्र लाडक्या बहिणींपैकी 95,837 लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू करण्यात आली आणि ही पडताळणी देखील पुढील 2 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे आणि यांची देखील यादी पुढील 2 दिवसांमध्ये पोर्टलवर अपलोड करण्यात येईल आणि यानंतर जिल्ह्यामधील ऑगस्ट महिन्यासाठी पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपयांचे वाटप करण्यात येईल। यानंतर सध्या पडताळणी सुरू असलेल्या जिल्ह्यामधील तिसरा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा व गोंदिया जिल्ह्यामधील 3,12,210 एकूण पात्र लाडक्या बहिणींपैकी 33,364 लाडक्या बहिणींची पडताळणी सध्या करण्यात येते आणि यांची देखील पुढील 2 दिवसांमध्ये पडताळणी पूर्ण होऊन जाईल व नंतरच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वाटप या जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या मार्फत सुरू करण्यात येणार आहे। यानंतर नाशिक जिल्ह्यामधील एकूण 15,35,000 पात्र लाडक्या बहिणींपैकी 1,50,000 लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू करण्यात आली आहे। तर अहिल्यादेवीनगर जिल्ह्यामधील 11,26,000 एकूण लाडक्या बहिणींपैकी 1,25,000 लाडक्या बहिणींची पडताळणी देखील सध्या राज्य सरकारच्या मार्फत करण्यात येते। यासोबतच जळगाव जिल्ह्यामधील 10,35,000 लाडक्या बहिणींपैकी 92,000 लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू करण्यात आली असून यावरील सर्व जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींची पडताळणी पुढील अवघ्या 2 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे आणि हे काम अगदी युद्ध पातळीवर राज्य सरकारच्या मार्फत सुरू करण्यात येणार आहे आणि यामध्ये स्वतः महिला आणि बालविकास विभागाने जातीने लक्ष घातले असून या विभागाचे अधिकारी देखील या पडताळणीकडे विशेष लक्ष देत आहेत आणि यावरील सर्व जिल्ह्यामधील पात्र महिलांची यादी पुढील अवघ्या 2 दिवसांमध्ये पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे आणि त्यानंतर लगेचच या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः या खात्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केली आहे। तसेच लाडक्या बहिणींनो, सध्या सुरू असलेल्या 6 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींची पडताळणी झाली की लगेचच तुमच्या देखील जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू करण्यात येऊ शकते। त्यासाठी तुम्हाला आधीच आम्ही सतर्क करत असून तुमच्याकडे तुमचा उत्पन्नाचा दाखला, तुमचे ओरिजिनल आधार कार्ड, तुमचे राशन कार्ड आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे ओरिजिनल असे बँक पासबुक अशा प्रकारची कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहेत आणि ज्या पण दिवशी तुमच्याकडे अंगणवाडी सेविकांच्या मार्फत तुमची पडताळणी करण्यात येईल व तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या खात्याची तपासणी करण्यात येईल त्यावेळेस तुम्हाला त्या मागतील त्या कागदपत्रे देऊन त्यांना सहकार्य करायचे व या ऑगस्ट महिन्यासाठीच नव्हे तर यापुढे लाडकी बहीण योजनेचा आर्थिक लाभ तुम्हाला कायमस्वरूपी मिळण्यासाठी आपली पात्रता दर्शवायची आहे। यासोबतच संपूर्ण देशभर मोठ्या जल्लोषामध्ये साजऱ्या करण्यात येणाऱ्या गणेश उत्सव आणि दिवाळी या सणाच्या अगोदर राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी केंद्र सरकारच्या मार्फत एक मोठे गिफ्ट देखील जाहीर करण्यात आले व त्याची देखील अपडेट केंद्र सरकारने जाहीर केले असून त्याचा एक स्पेशल अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ तुम्हाला उद्या आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये राज्यामधील प्रत्येक पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये केंद्र सरकारच्या मार्फत एक वेगळी रक्कम किंवा अतिरिक्त अनुदान जमा करण्यात येणार आहे। तर मग ते नेमके किती रुपयाचे अनुदान असेल आणि त्यासाठी केंद्र सरकारने कोणते नवीन नियम लागू केले आहेत आणि कोणकोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा करण्याचे नियोजन केंद्र सरकारने केले आहे याची देखील सविस्तर माहिती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला लगेचच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करून ठेवायचे आहे। तर मग अशा प्रकारची लाडकी बहीण योजनेबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लगेचच सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।